हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि मी आता चाललेली आहे जेजुरीला. चला मग जेजुरीला जाऊ. वाटेतच आम्ही थांबलो नाश्त्याला. तर आम्ही इथं मटका मिसळ घेतलेला. तर आम्ही मटका मिसळ ट्राय केला. आम्ही इथं हॉटेल मल्हार जे सोलापूर हायवेला आहे त्या हॉटेलला आपण थांबून नाश्ता केला आणि नाश्ता करून आम्ही तिथून निघालो. आम्ही सोलापूर रोड या रोडनं गेलेलो. जाताना शेंडावणे घाट हा लागतोय. तर हे बघा, मस्त असा घाट होता. खरंच खूप छान मजा आली या घाटामध्ये. छोटासाच घाट आहे पण खूप मस्त आहे. एन्जॉय केला घाट. पुण्याहून जेजुरी हे 50 किलोमीटर अंतरावर आहे. कमी जास्त होऊ शकतं. आणि हे बघा, आम्ही इथं येऊन पोचलेलो आहे. हा आहे प्रवेशद्वार, मुख्य द्वार आहे हा. तर आम्ही वरती गडावर चढलो. जवळपास 200-300 पायऱ्या असतील. मी काउंट नाही केलं, काम जे रश भरपूर होती, काउंट करायला मिळाले. तर असे वाटेत मस्त अशी दुकानं होती जिथं भंडारा, दवना हे विकले जात होते. खेळणींची दुकानं होती. भरपूर रश होते. आम्ही संडेला गेलेलो त्यामुळे खूप रश होती. पण दर्शन छान झालं. मस्त दर्शन घेतलं. आणि थोडं रिनोव्हेशनचं काम चालू होतं त्यामुळे असं हे दर्शन मस्त केलं. थांबलो थोडा वेळ तिथं. आणि हे बघा, अशी मस्त गडावरून छान अशी सीन दिसते. खरंच खूप छान वाटत होतं. आणि येळकोट जय मल्हार म्हणून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो. तुम्ही बघू शकता इथं किती रश आहे. आणि आपण परत निघालो. परत निघताना आम्ही सासवड वाडकी या रोडनं पुण्याला आलो. तर इथं आहे हे संगमेश्वरचं देऊळ. खूप पुरातन देऊळ आहे, खूप जुनं देऊळ आहे. तर मस्त असं खूप जुनं देऊळ. म्हटलं वाटेवरच आहे तर आपण जाऊन भेट देऊन जाऊया. मेन रोडपासून 1-2 मिनटं अंतरावर आहे आत. तर नक्की त्या रोडनं तुम्ही जात असाल तर नक्की भेट द्या या टेम्पलला. मस्त अशी महादेवाची पिंडी आहे. आणि मोस्टली मला वाटतं इथं नदी आहे. आता इथं पाणी नाही आहे पण. आणि मस्त तिथं थोडा टाईम स्पेंड केला आम्ही. आणि आपण परतीच्या प्रवासासाठी पुण्यासाठी निघालो. तर तुम्ही हा स्टॅच्यू ओळखला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. हा स्टॅच्यू तुम्ही कुठं बघितला आहे. तर मंडळी, आवडला का हा व्लॉग जेजुरी आणि संगमेश्वर मंदिर सासवडचा? तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.